हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. आता ही सध्या जी आपली ट्रेंडिंग गोल्डन साडी आहे, तिला फॉल कसा लावायचा बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडलेला आहे. तर बघा, ही एक डिझाईन आहे. याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहे, फक्त याच्यामध्ये जी कलर आहे तो सेम आहे. आणि याच्यामध्ये माझ्याकडे 2 साड्या ज्या आहेत आता सध्या फॉलला आलेल्या आहेत. तर बघा, ही एक डिझाईन आहे. याच्यावरती पण आपल्याला फॉल कसा लावायचा, परत ही जी सुरुवातीची दाखवली ही एक डिझाईन, हिलाही फॉल कसा लावायचा ते आपल्याला बघायचं आहे. तर मग व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. सोप्या पद्धतीने फॉल लावायचा आहे. जर असा कटही असेल तर आपल्याला काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर बघा कशी ही जी साडीची आपल्याकडे जर अशी डिझाईन आली तर आपण फॉल कसा लावायचा आहे आणि पिको फॉलच्या मशीनीवर आपल्याला फॉल लावायला जमतं का. तर ह्या बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात. बघा, जर अशी डिझाईनची साडी असेल तर आपल्याला शिलाई मशीनीवरच आपल्याला जे आहे ना फॉल लावा लागतो. कारण की असं अशी जर डिझाईन असेल तर आपल्याला पिको फॉलची मशीनीवर लावता येत नाही. आणि बघा, कट होता ह्या मशीनीला कट होता ह्या साडीला. तर बघा, मी इथं असं फोल्ड करून घेतलेलं आहे, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते. जेवढा पण खाली कट आपला एक्स्ट्राचा असतो तो आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. आणि तो जो आपण फोल्ड केलेली पट्टी असते ती आपल्याला शेवटी फॉलमध्ये ती अशी हे होऊन जाते, फॉलमध्ये ती झाकून जाते बरोबर. तर फॉल तुम्ही किती इंचापासून लावता, किती अंतरापासून फॉल लावता ते सुद्धा महत्त्वाचं असतं. बरेच वेळेस फॉल जो आहे ना, बऱ्याच मैत्रिणी नवीन फॉल लावताना सुद्धा खूप चुका होत्या. फॉल लावताना बऱ्याच मैत्रिणींचा आपला ज्यावेळेस आपण पदर घेतो त्यावेळेस पदराच्या याच्यावर सुद्धा कधी फॉल येतो. आणि हे बघा, 1 इंच मी अंतर मोजून घेतलं. आपला हाताचा 1 इंचाचा अंतर मोजून त्याच्यानंतर थोड्याशा अंतरावर फॉल जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आता फॉल आपण पिको फॉलच्या मशीनीवरती शक्यतो जिथून आपली नेसती बाजू आहे तिकडून खालून आपण फॉल जोडायला सुरुवात करतो. पण आपल्याला ह्या डिझाईनची साडी असल्यामुळं आपल्याला फॉल इकडून नाही जोडायचा. तर फॉल जो आहे तो आपल्याला या पद्धतीने जोडायचा आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते. तर फॉल सगळ्यात पहिलं मी काय केलं तर व्यवस्थित जेवढा आपला फॉलची हे येणार आहे तेवढं आपण तिथं हे करून घेतलं. व्यवस्थित फॉल हा मोजून घेतला. हे बघा, आता जिथपर्यंत आपला फॉल आलेला आहे तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तर या पद्धतीने आता आपल्याला इथे एक छोटीशी साडीला एक मार्क करून घेऊ आपण. कारण की ही साडी इतकी सटकुळी आहे ना, तर काय सांगावं. आणि याच्यानंतर आपल्याला इथे पिन करून घ्यायची. जवळून दाखवते बघा. आपण ज्यावेळेस फॉल हा तिकडून इथपर्यंत मोजत इथपर्यंत आलो आणि आपल्याला वरतून फॉल जो आहे, आपल्याला हा फॉल जो आहे तो आपल्याला याच्या खालून कसा टाकायचा ते दाखवते. तर बघा, इथं जे आपण फोल्ड केलेली बाजू आहे ही फोल्ड बाजू, तर सर्वात पहिलं आपण इथं थोडीशी टाचण लावून घेऊ, म्हणजे व्यवस्थित लक्षात राहील की आपल्याला फॉल हा कुठून जोडायचा आहे. म्हणून मी थोडीशी पिन लावून घेतली. खूप अशी सटकुळी साडी आहे ही. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, इथून आपल्याला काय करायचं आहे तर हा फॉल आपल्याला खालून घालायचा आहे ह्या साडीच्या. तर सर्वात पहिला आपण या पद्धतीने फोल्ड करून घेऊ आणि याच्या खालून असा टाकून देऊ. तर फॉल कसा टाकायचा मी ते तुम्हाला सांगते. फॉल जो आहे, आता इथं जे आहे ही डिझाईन, ह्या डिझाईनवर आपल्याला टिप मारायची आहे. एका लाईनीमध्ये आपल्याला याच्यावरून टिप मारायची. आता ही जी बारीक खडी आहे हिला याच्यावरून सुईला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता जी नेक्स्ट साडी आहे जिच्यावरती बारीक कुंदण आहे तिच्यावरती कशी लावायची ते पण सांगणार आहे. पण आपण सर्वात पहिलं हिला कसा लावायचा ते बघू. त्यामुळे व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. बऱ्याच मैत्रिणींना अशा पण साड्या आल्या तरी पण प्रॉब्लेम येतो, लवकर लक्षात येत नाही की आता फॉल कसा लावायचा म्हणून. तर मी इथून स्टार्ट करणार आहे. बघा,
तर आपल्याला एकदम याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे. आपण याच्यावरून पिको नाही करू शकत कारण की आपल्याला ह्या साड्यांना टिपच मारावं लागेल. तर मी तुम्हाला संपूर्ण साडीला टिप या पद्धतीने मारून दाखवते. शेवटी एंडिंगला पण आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचा आहे आपला जो फॉल आहे तो. तर मी याला खालून अशी टीप मारून घेतलेली तुम्ही बघू शकता. तर इथं बघा आपण फॉल लावून घेतलेला आहे आणि म्हणजे असं काही सुद्धा वाटत नाहीये. आपण याच्यावरतून टीप मारलेली, धागा वगैरे सुद्धा दिसत नाही आणि छान अशी फॉल पण आपला लावून झालेला आहे. बघा आपण या पद्धतीने फॉल लावून घेतलेला आहे याला. तर छान पद्धत आहे आणि खूप छान पण दिसते. याला हातशिलाई आहे ती मी करून घेईन. तर हातशिलाई पण खूप सोपी आहे. तर बऱ्याच मैत्रिणी हातशिलाई न करता वरतून टिप पण मारून घेता. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं मी याला हातशिलाई करून घेणार आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ही पण एक साडी ज्यामध्ये अशी स्टोन आहे त्याच्यावरती. तर याच्यावरतून आपल्याला कशी लावायची ते बघू. तिला पण बघा तुम्ही खालच्या साईडनी असं कट आहे बघू शकता. ह्या कटला आपल्याला काय करायचं आहे तर फोल्ड करून एक टिप मारून घ्यायची याच्यावरून आपल्याला, जेणेकरून आपल्याला फॉल लावायला सोपं जाईल. तर आपण अशी टिप मारून घेतली जेणेकरून आपला इथं जो कट होता तो पण इथं झाकला गेलेला आहे, म्हणजे दिसत पण नाही कट होता. आणि पिक फॉल केला की तो बरोबर हे होऊन जातं, कवर होऊन जातं. आता जसं आपण पहिला फॉल मोजला ना तसाच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा फॉल मोजून घ्यायचा आहे. तर मग चला, हे जे आपलं अंतर असतं हे तुम्ही किती सोडता. तर मी हे बघा 1 इंच आपलं हाताचं जेवढा 1 इंच आहे त्याच्या नेक्स्ट थोडंसं अंतर हे करून अर्धा 1 इंचाचं हे करत असते मी. तर एवढा अंतरावरती फॉल लावत असते. आता इथून आपल्याला फॉल मोजायला सुरुवात करायची आहे. तर आपलं जिथं पण एंडिंग येईल ना फॉलचं तिथून आपण फॉल लावणार आहोत. खूप सटकुळी साडी आहे, खूप म्हणजे खूप. पहिल्या साडीपेक्षा ही साडी थोडीशी जड सुद्धा आहे कारण की हिची लेस जी आहे ती खूप हेवी आहे. म्हणजे बघा आलं या पद्धतीने इथपर्यंत आपला फॉल आलेला आहे. तर इथं आपण परत एकदा थोडीशी पिन लावून घेऊ या पद्धतीने. आता हा फॉल आपल्याला खालून घालायचा. तर व्यवस्थित आपल्याला उलट सुलट बाजू चेक करायची. आता हा फॉल बघा या पद्धतीने एवढासा असा फोल्ड करून घ्यायचा. आता खालून घालायचा हा फॉल आपल्याला.
आता ही फॉल जो आहे तो आपल्याला ह्या लेसीच्या वरतून लावायचा आहे, एकदम याच्या कडेने लावायचं आहे. याच्या कडेनी सुद्धा जर तुम्हाला टिप मारता आली तर तुम्ही याच्या कडेनी सुद्धा लेस न मोडता तुम्ही मारू शकतात. पण आपण इथं त्या पद्धतीने न लावता नेक्स्ट साडी जर माझ्याकडे आली तर मी तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा नक्कीच दाखवल. तर आपण वरतून टिप मारणार आहे, काहीही दिसणार नाहीये, टिप वगैरे अशी काहीच दिसणार नाही. मॅचिंग दोरा वगैरे असेल तर एकदम मस्त आणि काहीच नाही. तरी बघा या पद्धतीने आपल्याला, कारण की याला या पद्धतीनेच लावा लागणार आहे. तर बघा आपला फॉल इथं लावून झालेला आहे आणि बघा काहीच वाटत नाही असं, म्हणजे आपण वरतून टीप मारली आहे म्हणून एकदम छान असा फॉल आपला इथं जोडून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा आतून जो आहे तो या पद्धतीने फॉल जो आहे तो लागला गेलेला आहे आणि या पद्धतीने तो दिसणार आहे. तर बघा आतून अशा पद्धतीने दिसणार आहे. तर याला आता आपण इथं हातशिलाई लावून घेऊ. हातशिलाई जी आहे ती मी करून घेईन, त्याच्यानंतर तुम्हाला फायनली लुक दाखवून देते. तर फायनली आपण फॉल जो आहे तो या पद्धतीने लावून घेतला. तुम्ही बघू शकता आपण हातशिलाई करून घेतलेली आहे. आणि बघा ह्या साडीला आपल्याला याच पद्धतीने फॉल लावा लागतो, कारण की इतर डिझाईनमुळे आपल्याला फॉल जो आहे तो अशा पद्धतीनेच वरतून टाकावा लागतो. आणि हे बघा, तर याचा फायनली लुक पण तुम्ही इथं बघू शकतात. तर बघा या पद्धतीने, तर ह्या साडीचा पण फॉल आपण त्याच पद्धतीने लावून घेणार आहे. जशी आपण त्याला हातशिलाई केली तशीच याला सुद्धा खालच्या साईडने हातशिलाई जी आहे ती मी करून घेणार आहे फास्टमध्ये. तर चला मग, तर या पद्धतीनेच आपल्याला इथं फॉल जो आहे तो असा लावा लागतो. वरतूनच आपण याला पण लावून घेतला आहे. बघा या पद्धतीने खूप सिल्क आणि खूप हेवी साडी आहे ही, आणि खूप सटकुळी अशी, इतकी सटकुळी आहे की पार खूपच सटकुळी साडी आहे. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.